Hello everyone. In today's video lecture, we will discuss about next practical in that cinnamon drug. Okay. आज आपण प्रॅक्टिकलचा एक्सपेरिमेंट नंबर फर्स्ट. ओके. पण त्याच्यामधला सेकंड ड्रग कोणता आहे? सिनॅमन. फर्स्ट ड्रग होता सिंकोना. ओके. सो आज आपण बघणार आहोत सिनॅमन ड्रग. यू कॅन सी दिस इमेज ऑफ दिस सिनॅमन ड्रग. ओके. हे काय आहे? बार्क आहे. ओके. सिनॅमन बार्क आहे. ओके. म्हणजे ही एखाद्या झाडापासून काढलेली त्याची साल. ओके. कवरिंग पार्ट ऑफ दिस प्लांट. ओके. दॅट इज कॉल्ड सिनॅमन बार्क. ओके. यू कॅन सी दिस पावडर ऑफ दिस सिनॅमन. ओके. क्विल लाईक स्ट्रक्चर्स राऊंड आतमध्ये काय आहेत? सर्कल्स लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? क्विल्ड बार्क आहे. ओके. सो टाइप्स ऑफ सिनॅमन इन दॅट सिलॉन सिनॅमन, कॅसिया सिनॅमन, सॅगॉन सिनॅमन आणि कॉरेंटेस सिनॅमन. ओके. दिस 4 टाइप्स ऑफ सिनॅमन. यू कॅन सी दिस इमेज इन दॅट Ceylon cinnamon and Cassia cinnamon. Mostly 2 types in that Ceylon cinnamon, Cassia cinnamon and Saigon and Corentage. These are the 4 types. In that 2 types that is important in cinnamon. In that Ceylon cinnamon and Cassia cinnamon. Okay. So Ceylon cinnamon in that thin multiple layers. Okay. And pale brown color. Ultra low coumarin does not damage layer. म्हणजे आता केमिकल कन्स्टिट्युएंट कोणता आहे याच्यामध्ये? क्युमॅरिन. ओके. आणि जो अल्ट्रा लो म्हणजे एकदम कमी प्रमाणात क्युमॅरिन आहे आणि ते काय करतं? डज नॉट डॅमेज लिव्हर. लिव्हरला आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देत नाही. ओके. अँड कॅसिया सिनॅमन इन दॅट थिक सिंगल लेअर. ओके. इन सिलॉन सिनॅमन थिन मल्टिपल लेअर. तुम्हाला जर एक एक्झाम्पल असं विचारलं किंवा तुम्हाला डिफरन्स विचारला तर तुम्हाला काय याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? सिनॅमनचे टाईप्स कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके. सो त्याचे लेअर कसे आहेत? कॅसिया सिनॅमनचे तर थिक सिंगल लेअर आहे आणि डार्क ब्राऊन ऑर ग्रे कलर. ओके. देन क्युमॅरिन कंटेंट किती आहे त्याच्यामध्ये? हाय आहे. दे कॅन डॅमेज लिव्हर. क्युमॅरिन जर का जास्त प्रमाणात असेल त्या ड्रगमध्ये तर काय करतं? आपल्या लिव्हरला ते हार्म होऊ शकतात. ओके. दीज आर द टाईप्स ऑफ सिनॅमन. In that Ceylon cinnamon and Cassia cinnamon mostly used in this. Then synonym of these cinnamon bark. In that Ceylon cinnamon, cinnamon bark, Chinese cassia and Kalmi dalchini. Okay. These are the synonym of this cinnamon bark. Then biological source in that cinnamon is the dried inner bark of the copyseed shoots of Cinnamomum zelanicum leaves belonging to family Lauraceae. Okay. Biological source काय आहे? Cinnamon is the dried inner bark of the copyseed shoots of Cinnamomum zelanicum leaves. Okay. Inner bark, outer bark नाही. इनर पार्ट जो बार्क आहे त्याचा इनर जो पार्ट आहे, आतला पार्ट जो आहे त्याला काय म्हटलं जातं? किंवा तो ज्या वेळेला कट केला जातो आणि दॅट बार्क ऑफ द कॉपीसीड शूट्स ऑफ सिनॅमम झेलॅनिकम नीड्स बिलॉंगिंग टू फॅमिली लॉरियासी. ओके. हा काय झाला त्याचा बायोलॉजिकल सोर्स. देन नेक्स्ट आहे जिओग्राफिकल सोर्स. आता हे जे सिनॅमन आहे
सिनॅमन प्लांट ते आपल्याला कुठे कुठे आढळून येतं किंवा कुठे कुठे जिओग्राफिकल सोर्स काय आहे त्याच्यामध्ये आहे सिनॅमम झेलॅनिकम इज वाईडली कल्टिवेटेड इन सिलॉन, जावा, सुमात्रा, वेस्ट इंडीज, ब्राझील, जमैका अँड इंडिया. जिओग्राफिकल सोर्स कोणकोणते आहेत? सिनॅमम झेलॅनिकम इज वाईडली कल्टिवेटेड इन सेलॉन, जावा, सुमात्रा, वेस्ट इंडीज, ब्राझील, जमैका अँड इंडिया. ओके. देन हे झालं तुमचं सिनॉनिम्स, बायोलॉजिकल सोर्स अँड जिओग्राफिकल सोर्स. ओके. देन the two main varieties of cinnamon. Okay, these are the features of this cinnamon bark. In that, cassia cinnamon and Ceylon cinnamon. Cassia cinnamon, in that hard bark, difficult to break into small pieces, dark reddish color, sweet, spicy and strong aroma. In that, high coumarin content. ओके, हे काय आहे? कॅसिया सिनॅमन. देन सिनॅमन यूज्ड इन द USA अँड कॅनडा. देन सिलॉन सिनॅमन, इन दॅट मेड अप ऑफ थिन फ्रॅजाइल लेअर रोल्ड लाईक ए कलर, इझी टू ब्रेक इन टू स्मॉल पीस, लाईट ब्राऊन कलर, स्वीट, माइल्ड फ्लेवर. ओके, लो क्युमॅरिन कंटेंट. सो सिनॅमन यूज्ड इन युरोप, Mexico, Sri Lanka. Okay, these are the two varieties of cinnamon. Then microscopy. In that you can see this image of leaf and bark of Cinnamon zeylanicum. Okay, leaf आहे, bark आहे, quill shape, double shaped bark कसं दिसतं ते तुम्हाला ह्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे. ओके. सो लीफ अँड बार्क ऑफ सिनॅमम झेलॅनिकम. ओके. देन सिनॅमन आर आयदर इन सिंगल और डबल कंपाउंड क्विल्स विथ ए साइज ऑफ 1 मीटर लेंथ, 0.5 mm thickness and 6 to 10 millimeter in diameter. Okay. The outer surface has yellowish brown color, having longitudinal lines of pericyclic fiber and scars and holes, representing the position of leaves or the lateral shoots. The inner surface is darker than the outer. Okay, cinnamon has a fragrant perfume, taste aromatic and sweet. Okay, cinnamon are either in single or double compound quills. You can see these image. In that single quill and double quill, compound quill कसे असतात हे तुम्हाला ह्या इमेजमध्ये दाखवलेले आहेत. ओके. सिनॅमन आर आयदर इन सिंगल और डबल कंपाउंड क्विल्स with a size of 1 meter length, 0.5 mm thickness and 6 to 10 mm diameter. The outer surface has yellowish brown color, having longitudinal lines of pericyclic fibers. In that pericyclic fibers, you can see this image. In that pericyclic fibers, pale wavy longitudinal lines on outer surface. Okay. Then scars and holes representing the position of leaves or the lateral shoots. म्हणजे scar left by branch. Okay, scar कसा, you can see this image. In that scar, so आपल्याला एखादं झाड बघितल्यानंतर आपल्याला तिथून कळतं की इथे आता नवीन एक फांदी उगवणार आहे किंवा तिथे एखादं फूल येणार आहे, तर तो काय आहे? स्कार आहे. ओके. देन the inner surface is darker than the outer. You can see in this image, outer surface is light color and inner surface is that dark color. Okay. So the cinnamon has a fragrant perfume, taste aromatic and sweet. ते तुम्ही घरामध्ये यूज केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजतं. ओके. त्याचे
तुम्ही चेक करणार असाल तर तुम्ही चेक करू शकता त्याची टेस्ट कशी आहे, त्याचा वास कसा येतो आहे. ओके, सो ते सिंगल क्विल आहे की डबल क्विल आहे किंवा कंपाऊंड क्विल आहे हे तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ओके, सो नेक्स्ट मायक्रोस्कोपी. आता हा तुम्हाला काय आहे, सिनॅमन बार्कचा TS आहे. सो याच्यामध्ये काय आहे, पेरिसायक्लिक फायबर्स, स्क्लेराइड लेअर ऑफ पेरिसायकल, देन ऑइल सेल्स, मेडुलरी रे अँड फ्लोएम फायबर्स. ओके, हा काय आहे तुमचा TS आहे, transverse section. In that, the transverse section shows the presence of 3 to 4 layers of sclerites which are horseshoe shaped, consisting of starch grains. The pericyclic fibers, that is 6 to 15, are present on the outer margin. It consists of sieve tubes which are completely collapsed and are arranged tangentially. Lignified phloem fibers arranged as tangential rows of 4 to 5 cells. Biserate medullary rays with needle-shaped calcium oxalate crystals. Longitudinally elongated ideoblasts consisting of volatile oil, subrectangular parenchyma cells with starch grains and calcium oxalate crystals. Okay, you can see this image of this transverse section of cinnamon bark. Okay, in that pericyclic fibers, sclerites, calcium oxalate crystals, medullary rays, phloem fibers, mucilage cells, oil cells. Okay, the transverse section shows the presence of 3 to 4 layers of sclerites which are horseshoe shaped, consisting of starch grains. The pericyclic fibers 6 to 15 are present on the outer margin. It consists of sieve tubes which are completely collapsed and are arranged tangentially. Lignified phloem fibers arranged as tangential rows of 4 to 5 cells. Biserate medullary rays with needle-shaped calcium oxalate crystals. Longitudinally elongated ideoblasts consisting of volatile oil, subrectangular parenchyma cells with starch grains and calcium oxalate crystals. Okay, then chemical constituents present in that cinnamon drug. In that cinnamon contains about 10% of volatile oil, tannin, mucilage, calcium oxalate and sugar. Volatile oil contains 50 to 65% cinnamic aldehyde along with 5 to 10% eugenol, terpene, hydrocarbons and small quantities of ketones and alcohols. These chemical constituents you can write down in your notebook and practiced. ओके, सो एक्झाममध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर्स ड्रॉ करण्यासाठी येतात. कोणते केमिकल कन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट आहेत ड्रगमध्ये हे तुम्हाला ड्रॉ करावे लागतात. ओके, so cinnamon contains about 10% of volatile oil, tannin, mucilage, calcium oxalate and sugar. Volatile oil contains 50 to 65% of cinnamic aldehyde along with 5 to 10% of eugenol, terpene, hydrocarbons and small quantities of ketones and alcohols. Okay, cinnamon aldehyde, cinnamic acid and eugenol. You can see these structures of cinnamic aldehyde, cinnamic acid and eugenol. Okay, then chemical tests for cinnamon drug. In that, a drop of volatile oil is dissolved in 5 ml of alcohol. A drop of volatile oil म्हणजे काय, जे सिनामन बार्कचं ऑइल आहे ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 5 ml अल्कोहोल ॲड करायचं आणि काय करायचं आहे, डिझॉल्व करायचं आहे. ओके, अँड टू इट ए ड्रॉप ऑफ फेरिक क्लोराइड इज ॲडेड. फेरिक क्लोराइड ॲड करायचं आहे. देन ए पेल ग्रीन कलर इज प्रोड्यूस्ड. Then cinnamic aldehyde gives brown color with ferric chloride, whereas eugenol gives blue color. Okay,
म्हणजे आता तुम्हाला जर केमिकल टेस्ट करायचे तर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स त्या ड्रगमध्ये कोणते आहेत हे तुम्हाला फेरिक क्लोराईड ॲड केल्यानंतर त्याचा ग्रीन कलर आला, जर त्याचा ब्राऊन कलर आला तर ते आहे सिनामिक अल्डिहाइड आणि जर त्याचा ब्ल्यू कलर आला तर तो असणार आहे युजेनॉल. ओके. A drop of volatile oil is dissolved in 5 ml of alcohol and to it a drop of ferric chloride is added. A pale green color is produced. So cinnamic aldehyde gives brown color with ferric chloride whereas eugenol gives blue color. The alcoholic extract is treated with phenylhydrazine hydrochloride. The alcoholic extract of cinnamon is treated with phenylhydrazine hydrochloride. It produces red color due to the formation of phenylhydrazone of cinnamic aldehyde. Okay, alcoholic extract of cinnamon is treated with phenylhydrazine hydrochloride. It produces red color due to the formation of phenylhydrazone of cinnamic aldehyde. Okay, these are the chemical tests. Then staining, diagnosis and microchemical tests for this cinnamon. In that you can see one by one. In that fluoroglycerol plus concentrated HCl 1:1, then pink color is observed, then lignified cells or pericyclic fibers, stone cells, cork cells are observed. Okay, then iodine ॲड केलं तर काय होणार आहे, ब्ल्यू कलर दिसणार आहे आणि स्टार्च कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट होणार आहे. रुदेनियम रेड, देन पिंक कलर, म्युसिलेज सेल्स ऑब्झर्व. देन ॲसिटिक ॲसिड, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, insoluble and soluble, then gives calcium oxalate crystals. And 1% of osmic acid, brown or pale color to volatile oil. Then dilute tincture of alkana gives red on standing for 30 minutes to give volatile oil. ओके, ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या आपण TS मध्ये बघितलेल्या आहेत त्या पावडर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय तर त्या TSमध्ये जे आपण बारचं TS घेणार आहोत त्याच्यामध्ये काय आहे तर त्या TSमध्ये आतमध्ये काय काय इन्क्ल्यूड आहे, त्याचं मेड्युलरी रेस कशा आहेत किंवा त्याचे फ्लोएम फायबर्स कसे आहेत, म्युसिलेज कंटेंट किती आहे किंवा कसा दिसतो हे जर आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल तर थोडे काय केलं जातं त्याच्यामध्ये केमिकल ॲड केले जातात आणि ते केमिकल्स काय आहेत तर ते केमिकल्स आपल्याला कलर दाखवतात. ओके, ते कलर दाखवल्यानंतर आपल्याला काय करणार आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स कोणतं आहे किंवा ते कसं ऑब्झर्व होणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे. ओके, हे काय आहेत तुमचे मायक्रोस्कोपिकल पावडर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस ड्रग. तर पावडर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय तर तुम्हाला त्या ड्रगची पावडर दिली जाते आणि ती तुम्ही वेगवेगळ्या केमिकल्ससोबत ट्रीट करायची आणि ती ऑब्झर्व करायची मायक्रोस्कोप खाली. सो तुम्हाला काय दिसणार आहेत हे पावडर त्याच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेत. ओके, सो फर्स्ट आहे फ्लोएम फायबर्स. सो फ्लोएम फायबर्स किती प्रकारचे आहेत ते तुम्हाला ह्या इमेजमध्ये दाखवलेले आहेत. सो त्या प्रकारचे तुम्हाला जर त्या ड्रगमध्ये दिसले तर तो काय आहे सिनॅमन ड्रग आहे. स्टोन सेल्स आहे, स्टार्च ग्रेन्स आहे, कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स आहे, ऑइल सेल्स आहे, हे काय आहेत तुम्हाला सगळे पावडर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, सो हे काय फर्स्ट आहे फ्लोएम फायबर्स. इन दॅट नॉट मोर दॅन 30 मायक्रो इन डायमीटर अँड 200 to 600 मायक्रोमीटर इन लेंथ. So, stratified, thick, lignified wall and narrow lumen. The total length of fibers in cinnamon bark is 230 to 265 to 290 m per gram of air dry bark. Okay. तर नेक्स्ट आहे स्टोन सेल. आता स्टोन सेल कशा दिसतात हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता स्टोन सेल पावडर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुम्हाला मिक्सचर दिलं, दोन पावडर एकत्र केल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळलं पाहिजे की सिनॅमन कोणतं आहे आणि जर नेक्स्ट सिनॅमन आणि सेन्ना एकत्र केलं तर त्याचे सेन्ना म्हणजे काय आहे लीफ कंटेंट आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे स्टोमॅटा असणार आहेत. आता सिनॅमनमध्ये काय आहे तर फ्लोएम फायबर्स आहेत आणि
स्टोन सेल आहेत. हे तुम्हाला काय केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, स्टोन सेल कसे आहेत, यू शेप्ड आहे, लिग्निफाईड स्ट्रक्चर्स विथ वन साइड थिन. ओके, देन स्टार्च ग्रेन्स, डायमीटर बिलो 10 present in the parenchymatous cells of phloem and medullary rays. ओके, देन कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स कसे दिसतात, क्रिस्टल्स कसे असतात, ट्रान्सपरंट. ओके, सो स्मॉल ॲसिक्युलर रेफाइड्स फ्रॉम द parenchyma and medullary rays. Then oil cells, big and isolated entire or fragments. These are the oil cells, and these all characteristics of cinnamon drug. Okay, these are the powder characteristics of cinnamon drug. Then next आहे तुम्हाला एक्स्ट्रॅक्शन अँड डिटेक्शन. ओके, सो एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं, एखाद्या ड्रगचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं. इन दॅट अबाउट 100 to 150 ग्राम ऑफ पावडर्ड सिनॅमन बार. तुम्हाला काय करायचं आहे, सिनॅमनची पावडर घ्यायची आहे, किती, 100 ते 150 ग्रॅम. ओके, इज प्लेस्ड इन टू द डिस्टिलेशन फ्लास्क. 1 लिटरचा डिस्टिलेशन फ्लास्क घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ती ॲड करायची आहे, विच इज कनेक्टेड टू द स्टीम जनरेटर व्हाया ए ग्लास ट्यूब अँड टू ए कंडेन्सर टू रिट्राईव्ह द ऑइल. ओके, कंडेन्सर यूज करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये, आणि काय करायचं आहे, ऑइल कलेक्ट करायचं आहे. ओके, द इसेन्शियल ऑइल्स आर व्होलाटालाइज्ड विथ बॉइलिंग वॉटर ॲट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस फॉर 5 to 10 hours. हे किती तासासाठी ठेवायचं आहे तुम्हाला, 100 डिग्री सेल्सिअस फॉर 5 to 10 hours. द रिकवर्ड मिक्सचर इज अलाउड टू सेटल. जे तुमचं मिक्सचर तुम्हाला मिळणार आहे ते काय होणार आहे, सेटल करायचं, अँड ऑइल इज विड्रॉ, आणि त्याच्यातून तुम्हाला ऑइल काय करायचं आहे, विड्रॉ करायचं आहे. Then after the steam distillation process, the product is collected and separated using separatory funnel. ओके, जे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. ओके, सो काय तुम्हाला यूज करायला लागणार आहे, सेपरेटरी फनेल यूज करायला लागणार. द इसेन्शियल ऑइल्स settled at the bottom layer of the separatory funnel and are separated several times until no oil is left in the separatory funnel. Okay, then finally sodium salt is used to remove remaining amount of water and pure cinnamon oil is isolated. Okay, these are the extraction process of the cinnamon drug. Okay, about 100 to 150 gram of powdered cinnamon bark is placed into the distillation flask of 1 liter, which is connected to the steam generator via a glass tube and to a condenser to retrieve the oil. The essential oils are volatilized with boiling water at temperature 100 degrees Celsius for 5 to 10 hours. The recovered mixture is allowed to settle and the oil is withdrawn. After the steam distillation process, the product is collected and separated using separatory funnel. The essential oils settled at the bottom layer of the separatory funnel and are separated several times until no oil is left in the separatory funnel. Finally, sodium salt is used to remove remaining amount of water and pure cinnamon oil is isolated. The uses of this cinnamon drug in that it is used an alternative, aromatic, carminative, flavoring agent, analgesic, antiseptic, antirheumatic, antispasmodic, demulcent, digestive, expectorant, stomachic, diaphoretic, antibacterial, antifungal. These are the uses of this cinnamon drug. ओके, cinnamon drug हा किती ट्रीटमेंटसाठी तुम्ही यूज करू शकता. ॲरोमॅटिक आहे, तो कार्मिनेटिव्ह आहे, फ्लेवरिंग एजंट आहे, ॲनाल्जेसिक आहे, अँटीसेप्टिक आहे, अँटीरुमॅटिक आहे, अँटीस्पास्मोडिक आहे, डेम्युल्संट आहे, डायजेस्टिव्ह आहे, एक्सपेक्टोरंट आहे, स्टोमॅचिक आहे, डायफोरेटिक आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीफंगल आहे,
It stops vomiting, relieves flatulence, and it is given with chalk and as astringents for diarrhea and hemorrhage of the oak. It is also used in the treatment of bronchitis, colds, palpitations, nausea, congestions, and liver problems. Okay. So these are the uses of this cinnamon drug. Health benefits of cinnamon in that powerhouse of antioxidant, remedy for toothache, weight management, treat virus infection, cure for neurodegenerative disease, reduce your risk of cancer, youthful skin, infertility treatment, prevent type 2 diabetes, powerhouse of antioxidant. These are the health benefits of cinnamon. ओके, MCQ मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. Then marketed preparation of this cinnamon bark. You can see this first image in that cinnamon bark कॅप्सूल्स आहेत. ह्या त्या कॅप्सूल्स कशासाठी यूज केल्या जातात तर डायटरी सप्लिमेंटसाठी. ओके. देन सेकंड इमेजमध्ये काय आहे पावडर आहे. सो इंडियन क्युसियन इट इज यूज्ड इन क्युरीज अँड इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इन गरम मसाला. ओके. सिनामन पावडर. सो फर्स्ट आहे कॅप्सूल प्रिपरेशन इन दॅट डायटरी सप्लिमेंट अँड सेकंड आहे इन सिनामन पावडर. सो फर्स्ट आहे ग्लायसेमिक हेल्थ. हे काय आहे तर ह्यासुद्धा काय आहेत कॅप्सूल्स आहेत. ओके. सो ते काय आहे कशासाठी यूज केलं जातं कशापासून बनलेलं आहे सेकंड इमेज बघा मेड विथ सिनॅमन बार्क अँड बिटर मेलॉन. ओके. यूज काय आहे ट्रॅडिशनल हर्ब्स फॉर हेल्पिंग मेंटेन ऑलरेडी हेल्दी ब्लड शुगर लेवल. सो इथे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काय काय यूज केलं आहे. प्रोप्रायटरी एक्स्ट्रॅक्ट ब्लेंड 956 mg in that organic fenugreek seed, then organic turmeric, then organic cinnamon bark, organic ginger root, bitter melon fruit extract, then chamberlain seed extract. Okay. So suggested use काय आहे त्याचा adults takes 2 capsules 2 times daily with meals. Okay. Not for use during pregnancy or lactation. If you have a medical condition or take medications, please consult with your doctor before use and store away from children. Use only as directed on label. Safety seal for your protection. Keep bottle capped at all times and store in a cool and dry place. Natural separation may occur. This does not affect product quality. Okay. आता ती दोन ज्या कॅप्सूल आहेत त्या किती तुम्हाला इफेक्टिव्ह आहेत ते तुम्हाला इथे दिले बघा. each 2 capsules contains 3050 mg dry herb equivalent. ओके. सो ग्लायसेमिक सपोर्टसाठी ही कॅप्सूल्स तुम्हाला यूज केल्या जातात. देन सो हे इथे आपलं सेकंड ड्रग संपलेलं आहे त्याच्यामध्ये आहे सिनॅमन ड्रग. ओके. सो व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लेक्चर्स ज्यावेळेला मी अपलोड करेन त्यावेळेला तुम्हाला तिथे लगेच समजलं जाईल. ओके. थँक्यू.